Good morning, students. BC second year students. Previous lecture we had discussed some examples of auxiliary differential equation and method of multiplers of differential equations. The students, now start next topic: partial differential equations non-linear in P and Q. Small p and small q. See the definition. We given below the method of solving non-linear partial differential equations in certain standard form only. Type first. This partial differential equation of the type f of p comma q is equal to 0. That is, this equation containing p and q only. Method: let the required solution be z is equal to ax plus by plus c. The equation first. We know the students dou z by dou x is equal to, आता आपण काय पुट केलं होतं, p पुट केलं होतं आणि dou z by dou y is equal to q पुट केलं होतं. Therefore, in this equation ax plus by plus c, a is dou z by dou x and b is dou z by dou y. काय पुट करायचं ह्या इक्वेशन्समध्ये आपला ए आणि बी ह्या इक्वेशन आपलं कोण्या इक्वेशन फॉर्ममध्ये असेल, झेड इज इक्वल टू ax प्लस by प्लस सी ह्या इक्वेशनच्या फॉर्ममध्ये असेल आपले एक्झाम्पल्स. ओके, तर त्याच्यामध्ये ए काय पुट करायचं, एच्या ठिकाणी डो झेड बाय डो एक्स आणि बी इज इक्वल टू डो झेड बाय डो वाय. ऑन पुटिंग दिस व्हॅल्यू इन एफ ऑफ पी कॉमा क्यू इज इक्वल टू 0, वी गेट पी कॉमा क्यू म्हणजे काय, ए कॉमा बी. ही व्हॅल्यू आपण पुटिंग कशा काय, एफ ऑफ फंक्शनमध्ये पार्शियल डिफरंट नॉन इक्वेशन ऑफ द टाइप एफ ऑफ पी कॉमा क्यू इज इक्वल टू 0. पी मीन्स ए and q means b. We get the equation f of a comma b is equal to 0. From this, find the value of b in term of a and substitute the value of b in equation first. That will be a required solution. ओके, फॉर्म्युला लक्षात घ्या. एक्झाम्पल कोण्या फॉर्ममध्ये असेल, झेड इज इक्वल टू ax प्लस by प्लस सीच्या फॉर्ममध्ये असेल. त्याच्यातून आपल्याला ए आणि बीची व्हॅल्यू भेटेल. ते कशामध्ये पुट करायचं, द व्हॅल्यू ऑफ इक्वेशनमध्ये एफ ऑफ पी कॉमा क्यू इज इक्वल टू 0. चला इक्वेशन एक्झाम्पल नंबर 18. सॉल्व पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 1. तुमचं इक्वेशन कोण्या फॉर्ममध्ये पाहिजे, सोल्युशन लेट झेड इज इक्वल टू ax प्लस by प्लस सीच्या फॉर्ममध्ये पाहिजे. इज इट राईट. आता इथं पी यू नो, देअर फोर इक्वेशन फर्स्ट इज पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 1. इक्वेशन सेकंड इज झेड इज इक्वल टू ax प्लस by प्लस सी. देअर फोर पी इज इक्वल टू डो झेड बाय डो एक्स इज इक्वल टू ए. काय पुट करायचं आपल्याला, पी इज इक्वल टू डो झेड बाय डो एक्स इज इक्वल टू ए and क्यू इज इक्वल टू डो झेड बाय डो वाय इज इक्वल टू बी. On substituting the value of p and q equation first, we get काय भेटलं आपल्याला, पी एन क्यूची व्हॅल्यू जर आपण इक्वेशनमध्ये ठेवलं तर डो झेड बाय डो एक्स इज इक्वल टू, इथं काय आहे पी आहे, इक्वेशन्स काय पी स्क्वेअर आहे म्हणजे काय, पी स्क्वेअर म्हणजे काय, देअर फॉर ए स्क्वेअर. वी गेट द इक्वेशन, द सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू इन इक्वेशन फर्स्ट, वी हॅव therefore a square plus b square is equal to 1 or b is equal to root 1 minus a square. म्हणजे आपल्या इथं काय b ची व्हॅल्यू भेटली. पुट द व्हॅल्यू ऑफ b इन इक्वेशन 2, वी गेट z इज इक्वल टू ax प्लस by. b ची व्हॅल्यू काय, रूट 1 मायनस a स्क्वेअर. पुट द व्हॅल्यू ऑफ इक्वेशन 2 ax प्लस रूट 1 मायनस a स्क्वेअर y plus c. This is the required solution.
तुमचं एक्झाम्पल ax प्लस by प्लस cच्या फॉर्ममध्ये असेल तर p इज इक्वल टू यू नो द व्हॅल्यू ऑफ p, यू नो द व्हॅल्यू ऑफ q, यू नो द व्हॅल्यू ऑफ t, यू नो द व्हॅल्यू ऑफ s. ह्याहून ऑलरेडी PQRS माहीत आहे. p इज इक्वल टू डो झेड बाय डो वाय, q इज इक्वल टू डो झेड बाय डो वाय. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 19. सॉल्व एक्स स्क्वेअर पी स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर क्यू स्क्वेअर इज इक्वल टू झेड स्क्वेअर. Solution. This equation can be transformed in the above type. That means x square by z square p square plus y square by z square q square is equal to 1. Therefore, you put the value of p and put the value of q. Therefore, x by z dou z by dou x whole square plus y by z dou z by dou y whole square is equal to 1. Therefore, dou z by z upon dou x by x whole bracket square plus dou z by z by dou y by y whole bracket square is equal to 1. Equation first. Let dou z by z is equal to dou capital Z, dou x by x is equal to dou capital X, and dou y by y is equal to dou capital Y. We know the value of dou z by z is equal to log z. Is it right? Therefore, your next step is log z is equal to z, log x is equal to capital X, log y is equal to capital Y. Therefore, equation 1 can be written as dou z by dou x bracket square plus dou z by dou y bracket square is equal to 1. We know the value of dou z by dou x is equal to p and dou z by dou y is equal to q. Put here dou z by dou x bracket square is equal to p square and dou z by dou y bracket square is equal to q square is equal to 1. This is equation second. Now PQ च्या फॉर्ममध्ये आता आपलं एक्झाम्पल आहे. नाव रिक्वायर्ड सोल्युशन बी कशामध्ये ठेवायचं आपला z इज इक्वल टू ax प्लस by प्लस c इज इक्वल टू प्लस c where p is equal to dou z by dou x is equal to a, q is equal to dou z by dou y is equal to b. From equation 2 we have p square plus q square is equal to 1. Therefore, a square plus b square is equal to 1 or b is equal to root 1 minus a square. Therefore, put the value of equation 2. Equation 2 z is equal to ax plus by plus c. ह्या इक्वेशन्स मध्ये b ची व्हॅल्यू पुट करा. Therefore, z is equal to ax plus root 1 minus a square y plus c. Here log z is equal to a log x plus root 1 minus a square log y plus c. This is your final solution. Now next type this is a type first. Type second is equation of the type z is equal to px plus qy plus f of p comma q. Its solution is z is equal to ax plus by plus f of ab. This is a type 2. Type first काय होतं आहे z is equal to ax plus by plus c. आता इथे टाईप सेकंडमध्ये एक्झाम्पल कोण्या फॉर्ममध्ये असतील z is equal to px plus qy plus f of p comma q. Right, example solve z is equal to px plus qy plus p square plus q square. Solution z is equal to px plus qy plus p square plus q square. Here p is equal to a and q is equal to h. Its solution is z is equal to ax plus by plus a square plus b square.
you know the P is equal to A, Q is equal to B, Q is equal to B, and P square is equal to A square and B square is equal to Q square. Now next example, solve Z is equal to Px plus Qy plus 2 root PQ. Here Z is equal to Px plus Qy plus 2 root PQ. Its solution is, ह्या इक्वेशनला कसं लिहिता येईल आपल्याला, ज्या ठिकाणी P आहे त्या ठिकाणी काय पुट करायचं, आपला A पुट करायचा आहे, ज्या ठिकाणी Q आहे त्या ठिकाणी आपल्याला काय पुट करायचं आहे, B पुट करून आपला सोल्युशन काढायचं आहे. इज इट राईट? देअरफॉर solution is Z is equal to Ax plus By plus 2 root AB. This is your final solution. So students, stop here. See, partial differential equation, non-linear equation P and Q मध्ये टाइप्स फर्स्ट आणि टाइप सेकंड आपण बघितलं. टाइप फर्स्ट काय आहे, इक्वेशन कोण्या फॉर्ममध्ये असेल, एफ ऑफ पी क्यू इज इक्वल टू 0च्या फॉर्ममध्ये आपल्याला त्याचं सोल्युशन काढायचं आहे. आणि त्याची फर्स्ट मेथड इज झेड इज इक्वल टू ए एक्स प्लस बी वाय प्लस सीच्या फॉर्ममध्ये घेऊन त्याला एची व्हॅल्यू आणि बीची व्हॅल्यू पुट करायचं आहे. ए इज पी अँड बी इज इक्वल टू क्यू. सेकंड टाइम्समध्ये युअर एक्झाम्पल इज फाइंड द सोल्युशन इज कोण्या फॉर्ममध्ये असेल, Z is equal to Px plus Qy plus f of PQच्या फॉर्ममध्ये असेल. ओके, तर नेक्स्ट टाइप नंबर 3 अँड दिस एक्झाम्पल नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. ओके, स्टॉप हिअर. थँक्यू. हॅव अ नाईस डे.